एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरच्या वतीने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथे आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे दमदार सादरीकरण केले। समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार देवराळ भोंगळे तर प्रकल्प अधिकारी विकास राचिलवार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यमाजी धुमाळ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी RS बोंगीरवार व राजीव धोटकर, मुख्याध्यापक वासुदेव राजपुरोहित, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षक, प्रशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा, वीर बाबूराव शेडमाके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व राज्यगीताने झाली। आमदार भोंगळे म्हणाले, शिक्षकांनी चौकटीच्या बाहेर निघून काम केल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो। आदिवासी समाजाला पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य शाळेतून होते, तेव्हा शिक्षकांची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरते। याकडे त्यांनी लक्ष वेधले। उपक्रमशील अधिकारी म्हणून विकास राचिलवार, प्रकल्प अधिकारी यांचे कौतुक केले। शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन झालं असे या ठिकाणी घोषित करतो। सोबतच या ठिकाणी उन्हाळी शिबिर आपण यशस्वीपणे पार पाडलं, त्याबद्दल राचरलवार सर, त्यांचे सर्व सहकारी, या शिबिरामध्ये ज्यांनी प्रशिक्षण दिलं असे सर्व प्रशिक्षक आणि विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो। पाटणच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आदिवासी बांधव असतात आणि त्या आदिवासी बांधवांच्या मुलींना चांगलं शिक्षण या शाळेच्या माध्यमातून देतो। म्हणजे एकीकडे राजपुरोहित सरांसारखे शिक्षक आहे की गेल्या 4 वर्षापासून या भागातला कायापालट बदलवण्याचं काम करत आहे, आणि दुसरीकडे राचरलवार साहेबांसारखं जर नेतृत्व, या विभागाचं नेतृत्व मिळालं तर निश्चितच या जिल्ह्यातला आदिवासी बांधव हा विकासाच्या प्रवाहामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। एवढं चांगलं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी आमची ती पहिली मुलगी आली जी इंग्रजीमध्ये काय सुंदर भाषण दिलं। मग जर ती मुलगी जर आमची आदिवासी भगिनी जर या ठिकाणी ताठ मानेने उभी राहू शकते, एका महिन्यामध्ये तिच्यामध्ये सारा जो बदल झाला या शिबिराच्या माध्यमातून झाला। पण अनेकदा लोकांना शिबिरं म्हणजे काय वाटतात, उन्हाळी शिबिरं म्हणजे लोकांना काहीतरी खानापुरती वाटते, पण खरं तर या शिबिराचं यश कशामध्ये आहे की जेव्हा विद्यार्थी त्यांनी जे काही या एका महिन्यामध्ये त्यांनी आत्मसात केलं ते जेव्हा आपल्यासमोर सादर करत होते, एका प्रचंड आत्मविश्वास, म्हणजे या ठिकाणी जर आमचा आदी गर्जना ढोल, जे ढोल पथक आमच्याच विद्यार्थ्यांनी शिकवलेले पोरं आहे, आणि मग अशा प्रकारची जर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्य आहे, आमचे विद्यार्थी कुठेही कमी नाही, आणि त्यातल्या त्यात आमचा आदिवासी बांधव तो कुठेच कमी नाही आहे। आणि फक्त आवश्यकता आहे की त्या मुलांमधले जे कला कौशल्य आहे त्यांना हेरून त्यांची ती कला जर आम्ही त्या ठिकाणी विकसित केली तर निश्चितच या आमचा जिवती तालुका असेल की आमचा चंद्रपूर जिल्हा असेल, या ठिकाणचा विद्यार्थी कुठेही कमी राहणार नाही। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोंडी व वारली चित्रांच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। शिबिरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, कर्मचारी, प्रशिक्षक व प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला। ड्रेस डिझायनिंग कोर्समध्ये उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना 5 शिलाई मशीन भेट देण्यात आल्या। संपूर्ण शिबिरात सरस ठरलेल्या 7 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गिअर सायकल व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले। देवाडा, बोर्डा, पाटण, कोरपणा, गोंडपिपरी व सरडपार येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली। विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रशिक्षक व समितीने केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव राजपुरोहित यांनी केले। संचालन सपना पिंपळकर यांनी केले। पुणेकर यांनी आभार मानले। आज आश्रमशाळा पाटण येथील मुलींचे वसतिगृह यांच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा, त्याचप्रमाणे मागील 1 महिन्यापासून आम्ही आमच्या 32 आश्रमशाळेच्या मुलांना घेऊन आश्रमशाळा पाटण, तालुका जिवती येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, ज्याला समर कॅम्प म्हणतो, शहराच्या तुलनेत आमचे विद्यार्थी कुठेही मागे राहिले नाही पाहिजे यासाठी आम्ही हा समर कॅम्प आयोजित केलेला होता। या शाळेचे मुख्याध्यापक राजपुरोहित सर, तसेच इथले सर्व कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचे माझे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या सर्वांच्या सहाय्याने आणि विशेषतः माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सहकार्याने हा समर कॅम्प आम्ही आयोजित केला। आमच्या विद्यार्थ्यांना 10 प्रकारचे प्रशिक्षण या समर कॅम्पमध्ये दिले। आमचे विद्यार्थी कुठे कमी राहू नये, बोलण्यामध्ये कमी राहतात, आमचे विद्यार्थी पुढे येत नाही, त्याच्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्पीकिंग आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलं। त्याचप्रमाणे बांबू आर्ट, BRTC चंद्रपूरच्या माध्यमातून बांबू आर्ट विद्यार्थ्यांना शिकवलं। आम्ही इथे ड्रेस डिझायनिंगचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं, आर्चरीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं, तायकांडोचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं,
आमची गोंडी पेंटिंग ही सर्वत्र पोहोचावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना गोंडी पेंटिंगचं प्रशिक्षण, योगाचं प्रशिक्षण दिलं. हे सर्व प्रशिक्षण देत असताना अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे प्रशिक्षण आम्ही दिले. आमच्या सर्व आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या 1 महिन्यामध्ये आम्ही नियुक्त्या या आश्रमशाळेमध्ये केल्या होत्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण भासणार नाही. त्याचप्रमाणे या शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ दिली नाही, कारण आपल्या जिल्ह्याचं तापमान हे अतिशय जास्त राहते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तरीही आमच्या या समर कॅम्पमध्ये एकही विद्यार्थी आमचा आजारी पडला नाही किंवा पळून गेला नाही. अतिशय सुंदर असं नियोजन या समर कॅम्पमध्ये झालं. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग च्या वतीने मला वाटते प्रथमतःच अशा प्रकारचं भव्य असं प्रशिक्षण शिबिर 200 विद्यार्थ्याचं आपण इथे घेतलं. त्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जी मदत केली आणि स्पेशली जे प्रशिक्षक इथे 1 महिना थांबले, कंटिन्यू 1 महिना थांबून प्रशिक्षकांनी आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं आहे. आणि हे प्रशिक्षित झालेले विद्यार्थी आता नवीन सत्रामध्ये आपल्या शाळेत जाऊन आमच्या दुसरे जे लहान भाऊ बहिणी आहेत त्यांना ते प्रशिक्षण देणार आहे, जेणेकरून आमचे आदिवासी विद्यार्थी शहराच्या तुलनेमध्ये कुठेही मागे राहणार. धन्यवाद.